मंडळींनो, आज गुरुवार, तर गुरुवार निमित्त आपण श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांबद्दल या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं बोलूया. तर बघा ना, गुरुवार आणि श्रावण महिन्याची सुरुवात. श्री स्वामींच्या गुरुवारपासूनच आपल्या हिंदू धर्माचा पवित्र असलेला श्रावण महिन्याची सुरुवात झालेली. त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना मी मनापासून श्रावण महिना आणि गुरुवार श्रावण महिन्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. तर चला, आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये गुरुचरित्रातील एका अध्यायाबद्दल तुम्हाला मी या छोट्याशा व्हिडिओत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही गुरुचरित्र वाचलं असेल तर त्यातीलच हा एक अध्याय आहे. तर श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला जेव्हा निवासस्थानी होते, म्हणजे तिथं त्यांचं जेव्हा अस्तित्व होतं, तेव्हा ते एका अक्कलकोट येथीलच एका गरीब ब्राह्मणाकडे भिक्षा मागण्यासाठी नेहमी ते नित्य नियमाने जात असत. तर आजूबाजूचे जे ब्राह्मण होते ते श्रीमंत होते, त्यांच्याकडे रोज ताजं अन्न शिजायचं. तर स्वामी जेव्हा त्या गरीब ब्राह्मणाकडे भिक्षा मागायला जायचे, तेव्हा आजूबाजूचे जे ब्राह्मण आहे ते असं म्हणायचे की स्वामी, आमच्याकडे ताजी भिक्षा मिळण्याची अपेक्षा असून सुद्धा, शक्यता असून सुद्धा तुम्ही त्या गरीब ब्राह्मणाकडे जातात भिक्षा घ्यायला, आमच्याकडे येत नाही. तर स्वामी त्याकडे दुर्लक्ष करता आणि त्या गरीब सात्विक आणि धार्मिक ब्राह्मणाकडे नित्य नियमाने भिक्षा मागायला जात असतात. तर एक दिवस असंच स्वामी आपल्या वेळेनुसार त्या गरीब ब्राह्मणाकडे भिक्षा मागण्यासाठी गेलेले. तर भिक्षासाठी आलेले त्या स्वामींना बघून त्या गरीब ब्राह्मणाच्या बायकोनी त्यांना घरात बोलवलेलं, त्यांना पाणी दिलं आणि स्वामींना आदरतित्याने म्हणाली की स्वामी, यांना यायला अजून उशीर झाला, आज अजून ते आलेले नाही, पण येतीलच आता थोड्या वेळात, तोपर्यंत तुम्ही इथं आराम करा. स्वामी म्हणालेत की मला वाट बघायला लावू नको, जे घरात असेल ते तुम्हाला भिक्षा म्हणून दे. त्यावर ती गरीब ब्राह्मणाची बायको म्हणाली की स्वामी, घरात काहीच नाही तुम्हाला देण्यासारखं, जर असतं तर मला आनंदच झाला असता. तर स्वामींनी दारात बांधलेली त्या गाईकडं स्वामींचं लक्ष गेलेलं. तर स्वामी म्हणालेत की काहीच नाही असं कसं म्हणती, ती दारात बांधलेली जी गाय आहे तिचं मला दूध तू भिक्षा म्हणून आज दे. त्यावर ती ब्राह्मणाची बायको म्हणाली की स्वामी, ती वांज आहे, ती दूध देत नाही. मग स्वामींनी त्यावर म्हणालं की जा तू भांडं घेऊन आणि दूध काढून आण. स्वामींचा आदेश म्हटल्यानंतर ती गरीब ब्राह्मणाची बायको कुठलाही विचार न करता भांडं घेतलं आणि गाईचं दूध काढायला गेलेली. तर काय वर्णन करावं ही स्वामींची कृपादृष्टी. तर त्या गाईने 2 भांडे भरून दूध दिलं, धारोष्ण दूध दिलेलं. ते बघून त्या ब्राह्मणाच्या बायकोला खूप आनंद झालेला. हे तिचा आनंद गगनात मावेना. तर ती एक भांडं स्वामींना भिक्षा म्हणून दिली. स्वामींनी ती भिक्षा म्हणून स्वीकारलं, ते दूध पिलं आणि तृप्त झाले. स्वामींनी आशीर्वाद देऊन तिथून ते निघून गेलेले. पण त्या गरीब ब्राह्मणाच्या बायकोला लक्षात आलेलं की ही व्यक्ती, ही यती सर्वसाधारण नाही, ही दैव स्वरूप व्यक्ती आहे. तेव्हा ती आलेल्या ब्राह्मणाला, म्हणजे तिच्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला, घडलेला जो काही प्रकार आहे तो सगळा सांगितला. तर त्या गरीब ब्राह्मणाच्या लक्षात आलेलं की स्वामी हे सर्वसाधारण व्यक्ती नाही, कारण तो सात्विक आणि धार्मिकही होता. तर स्वामींना त्या गरीब ब्राह्मणाचा उद्धार करायचा होता, हा दृष्टिकोन स्वामींचा होता. कारण तो धार्मिक होता, पर अन्न घेत नव्हता.